त्याचं उत्तर द्या. इतकी इतकी टीका होत होती, हां, इतकं ते जरांगे पण सांगत होते. ठीक आहे, ते त्यांनी तुम्हाला चर्चेला बोलवलेलं, पण इतका मोठ्या प्रमाणात तिथे मराठा समाज ही म्हणजे एकत्रित झाला होता. बरं, ह्या समाजाला आत्ता काय चालू आहे किंवा आत्ता काय कुठपर्यंत योजनेची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे आक्रमक होता समाज. इतकं 45-48 डिग्री सेल्सिअसचं तापमान, पूर्ण पारा चढलेला वातावरणाचा आणि सगळ्याच राजकीय देखील. कुठेतरी मनात असं वाटत होतं की आता युद्धाला निघालोय, फत्ते होणार की नाही. आईची शपथ घेऊन सांगतो, एकदाही मनामध्ये ही शंका आली नाही. एकदाही. युद्धाला जात असताना मरणार का परत येणार याचा विचार आपण करायचा नाही. एक गोष्ट ती होती. दुसरी गोष्ट, मनोजदादा जरांगे पाटलांनी स्वतःहून आवाहन करून सांगितलं की प्रसाद लाडला मी बोलवले आणि माझ्या आयुष्यात मी कोणाला कधी आमंत्रण दिलं नाही. मी त्यांना आमंत्रण देतो आणि त्यांना मी बोलवते. त्यामुळे मला तो आत्मविश्वास होता की जो कार्यकर्ता मनोज जरांगे पाटलासाठी स्वतःचं बलिदान देऊ शकतो, तो कार्यकर्ता प्रसाद लाडच्या अंगाला हात लावणार नाही. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट की माझ्या मागे देवेंद्र फडणवीस होता. त्यामुळे माझ्या अंगाला काही केसाला हात लागू शकत नव्हता. हा आत्मविश्वास माझा देवेंद्र फडणवीसावरती होता. जेवढा मनोज जरांगेंवरती होता की ते चुकीचं व्हायला देणार नाहीत, तेवढाच आत्मविश्वास माझा देवेंद्र फडणवीसवर होता की प्रसाद लाडच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि आई जगदंबा होती. त्याच्यामुळे जाताना विचार नाही करायचा वृषाली की आपण कुठे चाललो आहे. आपण ज्या दिवशी कफन बांध लिया उस दिन सोच लेने का की वापस आएंगे नहीं आएंगे, वो नाही. घरी बोलून जायचं की परत येणार नाही. घरी सांगितलेलं, घरच्यांची काय रिएक्शन? माझ्या बायकोची रिएक्शन फार कूल असते. जातोय ना, टायमात औषध घे, जेवण कर, फोन करते. ती मला नाही करत, पिये ना विचारते. बरं, औषध घेत लपून लपून प्रेम करते. बरोबर आहे ना, झोपला का, पोचला. कारण तिचं एक माझ्यावरती तिचा आत्मविश्वास खूप सॉलिड आहे. हां, की मी एखादा विषय हातात घेतला ना की तिला माहिती आहे हा चुकीचा विषय घेणार नाही. जीव गेला तरी हा तो सोडून येणार. बरं, पण तो मनावर घेतला पाहिजे असं तिथे. म्हणजे तू मनावर फार कमी गोष्टी घेतो. तू ज्या दिवशी मनावर घेतो ना तो विषय होत नाही असं आयुष्यात कधी झालं नाही म्हणते. त्याच्यामुळे तो तिला आत्मविश्वास होता. तिला सांगून गेलो होतो, वडिलांच्या पाया पडून गेलो होतो. त्याच्यामुळे यश होतं. जसं मी सांगितलं की देवा भाऊ आहे पीछे, देवा भाऊ भी है और देवा भी है. नाही, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा फलसफा जर आपण बघायला झाला तर